ओके. एक मिनिट एक मिनिट. अरे नेट मिळवते ना काही सिग्नल प्रॉब्लेम. सगळे विषय घेता आणि कोण येता रिकॉर्डच करूया माझ्या घरा दाखवले. बरं सर. या करूया सर. नमस्कार. काँग्रेसचा केंद्रीय समिती या पत्रकार परिषदेत बसता आमच्या पक्षाचे डॉक्टर नाईक दोन्ही एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर आमच्या मध्ये आसा आणि ह्या हातून चेक ताजे जर परफॉर्मन्स पळयत इन टर्म्स ऑफ एवरीथिंग इज फ्रॉम नेगेटिव्ह सायड. सरकाराचो कंट्रोल एडमिनिस्ट्रेशनाचेर IAS ऑफिसर जे आसा किंवा चीफ सेक्रेटरी आसा तांकां कांयच विचारना अशें म्हाका दिसता. सुप्रीम कोर्टान आनी हायकोर्टान दाखोवन दिलें इलेक्शन जे पिटिशन आशिल्लें म्युनिसिपल इलेक्शनांनी तातूंत एक गोष्ट म्हणजे आज पर्यंत दनपार बसून स्टेट इलेक्शन कमिशन गव्हर्नमेंट अपॉइंट करूंक शकलें ना. हाजे वयल्यान त्यांची परिस्थिती नाका. मंत्र्याचे आमदार आयकना, आमदारांचे मंत्री आयकना. एक मंत्री वर्सेस कितलेशे आमदार सध्या जगाच्या हे वर्तमानपत्रांत आमी वाचता आणि सगळी गव्हर्नमेंटाची इज्जत भायर काडटा. आज एक गजाल सांगता की ह्या गव्हर्नमेंटातले जे हेड आसा मागीर ते म्युनिसिपालिटीतले आसूं किंवा इतर आसूं जे डिसिजन कॅबिनेटान घेतिल्ले IAS ऑफिसर इलेक्शन कमिशन आसचो म्हणून स्टेट इलेक्शन कमिशन ते सुद्दां ह्या लोकांक खबर ना. एक तर 20 वर्सां गोवा सिव्हील सर्विसांत आसचो ना जाल्यार IAS ऑफिसर आसचो आणि हे जेन्ना श्रीवास्तवा चीफ सेक्रेटरी आशिल्लो आणि पार्सेकार जेन्ना चीफ मिनिस्टर आशिल्लो तेन्ना हे करून घेतिल्ले आणि हे ज्या मनशाक खबर नासतना अपॉइंटमेंट लेटर्स वता आणि ती फायल पास करपा खातीर गव्हर्नरा कडेन वता. ताजे वयल्यान एडमिनिस्ट्रेशन सद्याची चलवां हे आमकां दिसपाक लागलो आणि त्या खातीर गोंयच्या लोकांनी विचार करपाची वेळ आयिल्ली आसा आणि ही वेळ अशी जी वेळ आसा ही वेळ परत येना. हाचे वयल्यान झिरो एडमिनिस्ट्रेशन आणि झिरो फॉलोअप जे फॉलो करचे म्हणटा तेही झिरो जाल्ले. दुसरी गजाल काल कोण तरी मनीस हाडून हाडलो आणि अर्बन डेव्हलपमेंट डायरेक्टर म्हणून ताणें ते इलेक्शन रिजर्वेशन आसा पळय वार्ड रिजर्वेशन ते फायनल केलें. हांव सरकाराक प्रश्न विचारता सरकारान जी मतदारांची यादी आसा ज्या वार्डांत हे मतदार आसपाक जाय आशिल्ले त्या वार्डांत हे मतदार आसा काय कितें काय मुद्दाम हे दोनशे मतदार मुद्दाम त्या एका वार्डांतल्यान काडून दुसऱ्या वार्डांत घाल्या जे 1 किलोमिटराच्या वयर भायर खंयची मतां म्हाका दिसता भारतीय जनता हांव जे कोणी हें केलां ताका सोदून काडपाचें जाय. एक्चुअली ताणें मुख्यमंत्र्यान म्युनिसिपालिटीची इलेक्शन जातली त्या बद्दल दुबाव ना पूण त्याच बरोबर आमी इतलेंच घेवचें म्हणून काल मागिल्लें तें काल डिनाय केल्लें आसा आनी त्या खातीर आमी ऑपोजिशन जें आसा इन्क्लुडींग म्हजो पक्ष आनी आसना सरकार जें कितें करता हें आतां ताळ तंत्र ना आनी त्या खातीरूच ह्यो गोश्टी मुखार व्हरता आसतना लोकशाही पद्दतीन ज्यो गोश्टी आसा त्यो करपाची आवश्यकता. जे बजेट आसा कॅपिटल एक्सपेंडिचर जो आसा ती नॉट इवन 25% कॅपिटल एक्सपेंडिचर. हाजे वयल्यान ह्या सरकाराचो प्रोग्रेस कितें हें आमकां दिसता. ST सारक्या जो डिपार्टमेंट आसा 25% सकयल आसा. इमेजीन करा. This is the first time in the history of Goa.
पयलीं ते सोशल वेलफेरा कडेन आशिल्लें किंवा हें आशिल्लें आनी नाका ते प्रोजेक्ट हेच्या अंडर आयिल्ले आसा आनी हे दीस इज व्हेरी बॅड एडमिनिस्ट्रेशन एंड व्हेरी बॅड एज फार एज गव्हर्मेंट इज कन्सर्न अशें म्हाका दिसपाक लागला. दुसरी गजाल आसा की ताचे पेक्षा फास्ट जाता. तुम्ही 30% वयर बजेट अजून दिवना आनी तुम्ही जे बजेट आतां मांडटा ते कितें म्हणून मांडटा लोकांक सांगपाची आवश्यकता आसा. एसेंब्लीत तुमी कितें सांगता तें आमी पळयतले पूण आतां तुमी लोकांक सांगपाक जाय की तुमी जे बजेट जे जावना तुमचे परफॉर्मन्स ना 18, 19, 19, 20 हे कित्याक काय म्हणून टोटल प्रोजेक्ट्स आर इनकम्प्लीट. कारण त्यांनी अकाउंट्स डिपार्टमेंटाचे फाउंडेशन स्टोर केला. म्हजो मुख्यमंत्र्याक आणि एज ए फायनान्स मिनिस्टर ताका प्रश्न आसा की तूं अकाउंट डिपार्टमेंटाचे जे फाउंडेशन तुवें टॅक्स बिल्डींग जी आसा ती अजून कित्याक कंप्लीट जायना. 5 वर्सां जावन गेली. 5 वर्सांत तुमची ही बिल्डींग कंप्लीट जायना आनी तुमी नवी फाउंडेशनां कितें घालता. हायकोर्ट बिल्डींग तुमची कंप्लीट जायना. मेळशेचे डिस्ट्रिक्ट कोर्ट्स तुमचे कंप्लीट जायना. त्यानंतर जे सुवर्ण वर्स आम्ही साजरे केले स्वातंत्र्याचे त्या खातीर प्रत्येक म्युनिसिपालिटीक पैसे दिले आणि काही प्रोजेक्ट घेतले फोंडे सारखे आसा आणि तुम्ही हे नवे प्रोजेक्ट कितें घेता. म्हणजे तुमचे कडेन एडमिनिस्ट्रेशनात काम करपी आणि जे प्रोजेक्ट तुम्ही घेतल्या ते कंप्लीट कशें करप अशें मनीस तुमचे कडेन ना अशें म्हाका दिसपाक लागला. आणि त्या आणि जे बरे मनीस आसा ते तुमचे कडेन येवपाक सोदना. काल आमचो एक्स जज बाकरे डिनाय केले. असे कितलेशेच लोकायुक्ताचेर वचपाक असे कितलेशेच लोक जे बरे आसा ते तुमचे कडेन विचार करता की तुमचे म्हऱ्यांत येवन काम करचें न्हय हाजेर विचार करपाची आवश्यकता आसा आणि लोकांनी विचार करपाक जाय हेचेर आसा. अशी परिस्थिती आज ह्या गव्हर्मेंटान केल्ली आसा. तिसरी गोष्ट शुगर फॅक्टरी आमकां आन्सर मेळ्ळें की एका वर्सान आमी शुगर फॅक्टरी चालू करतले म्हणून. ज्या तरेन शुगर फॅक्टरीचो वेवसाय चल्ला हांव वेवसायूच म्हणटा ज्या तरेन उलोवणी चल्ल्या हे पळयत जाल्यार 2021-22 शुगर फॅक्टरी चालू जातली काय ना हो प्रश्नचिन्ह म्हणजे दोळे मुखार आसा. शेतकऱ्यांची लॉबीची मायनींग डिपेंडंट जे आसा तांची फजेती जशी ह्या सरकारान गेली 7 वर्सां केल्या तशी परिस्थिती आज शुगर फॅक्टरीक लागून शेतकऱ्यांची परिस्थिती सध्या सरकार करता. आणि शेतकऱ्यांनी आणि मायनींग लॉबी जे डिपेंडंट आसा तांणी जागे जावपाची आवश्यकता आसा. आणि जागे जावन तांणी 3 परफॉर्मन्सीस फाटल्या 60 वर्सांत जे जाल्यात ते पळोवपाचे. मगू पक्षान जे 17 वर्सां काम केलें ते पळयात. त्यानंतर तोडफोड करून काँग्रेस पक्षान कशें राज्य केलें ते पळया. आणि घाऊक पद्दतीन तोडफोड आतां भारतीय जनता पक्ष करता ते राज्य पळया. आणि मतदारांक रिक्वेस्ट म्हजो की आतां तरी शाणे जायात. काम करपाची आवश्यकता आसा अशें म्हाका आज दिसता आनी तुमी ते करचे अशें तुमचे कडेन हांव मनभसून प्रार्थना करता. तिसरी गोश्ट रेव पार्टी व्हेरी इम्पॉर्टंट. जी रेव पार्टी विशीं हांव बरोबर कोड ऑफ कंडक्टा पयलीं उलयल्लो आनी कोड ऑफ कंडक्ट पॅन्डेमीक सिच्युएशन जावचें लॉकडावन जाला ताजे पयलीं अशा बरोबर जालें. आणि त्यानंतर जो रेव पार्टी आज बसून चालू आसा ताका कोणूच जबाबदार ना काय कितें असो. कितलेशेच गोंयांत बंगले भाड्याक घेतिल्ले आसात. 1-1 लाख 2-2 लाख 3-3 लाख दिवन मोठे बंगले जेन्ना भाड्याक घेतल्या कोणी तेन्ना ताची चवकशी गव्हर्मेंट करतले काय ना हो प्रश्न आसा. हे बंगले 2 लाख 2.5 लाख घेवन भाड्याक घेता पळय ते की कशें कोणा परवडटा. जो घेता जवळजवळ 250 स्क्वेअर मिटरचो हो बंगलो हो फ्लॅट 250 स्क्वेअर मिटरचो जो मनीस भाड्याक घेता ताका तो परवडू शकता काय कितें हाजेर सरकारान चवकशी कडेन आसा जे भाड्याचे एग्रीमेंट केल्ले. आनी ताजेर जर चवकशी केली जाल्यार कितल्योश्योच गोश्टी आज भायर सरतल्यो.
सगळ्यात लास्ट इम्पॉर्टंट म्हादय आणि त्यानंतर शिगमो. म्हादय हो इश्यू हांवें सदांच रायट फ्रॉम बिगिनींग 2004 हांव म्हणत आसा. मोगो पक्षान म्हादय सावरली, सांबाळली आणि लोकांक अर्पण केली. 1972 ते 78 कळसा बंडोरा जेन्ना प्रोजेक्ट आणि जवळ जवळ अर्दी जमीन 1500 स्क्वेअर किलोमीटर जमीन नंतर आज आमकां अशें दिसता की म्हादय आमच्या हातांतल्यान गेल्ली आसा. आणि ताचें उदात्त उदाहरण हांव म्हजो 3 दीस जाले एक मनीस थंय भोंवता जो मधू गांवकार म्हणून एनवायरमेंटलिस्ट आसा. ताजे मार्फत हांवें ही सगळीं छायाचित्रां म्हणजे जे फोटोग्राफ काडल्या ते पळयत जाल्यार जवळ जवळ 22 किलोमीटर हो मनीस चल्ला. आणि ताजे लेटेस्ट फोटो ह्या 3 दिसांचे तुमकां सगळ्यांक हांव व्हॉट्सएप करता. आणि हे फोटो पळयले नंतर गोंयांत प्रत्येक गोंयच्या मनशाच्या प्रत्येक मनशाच्या दोळ्यांत दुखां येतली. कारण ही मोगो पक्षान वाचयल्ली नदी काँग्रेसीन आणि त्याच बरोबर भारतीय जनता पक्षान कर्नाटकाच्या घशांत घाल्ली म्हणटा. आणि ही चित्र पळयले नंतर जे एक 1.5 मिटर उदक कमी जालां ते पळयले नंतर 22 किलोमिटराचो हो सगळो ग्राफ आसा. आणि हो सगळो जो 22 किलोमिटर जे फोटो आमकां मेळ्ळ्या म्हादयचे इन्क्लुडींग साखरे जो धबधबो आसा तो धरून ते पळयले नंतर आमकां दिसता की जवळ जवळ लेवल ऑफ द वॉटर ऑलमोस्ट म्हणजे नाच. लेवल ऑफ द वॉटर हांव म्हणटा कमी जालो अशेंय म्हणूं शकना. हांव लेवल ऑफ द वॉटरूच ना. खडे फातर दिसता जे सुळसुळीत फातर म्हणटा आमी पेबल्स ते पेबल्स आमकां दिसता. आणि हाजे वयल्यान एक सिद्ध जाता की हे अशी कारण हे सगळें हांवें पयर म्हणिल्लें की तांणी जे खारें उदक येता तें ओपा प्लांट पर्यंत येता. जो बंदारो ओपाचो घाला प्लांटाक लागून तो पर्यंत येता. ते चेक केलें की ना हो नकळो. आणि फाल्यां एक मॅसेज आसा की फाल्यां ही सगळी कमिटी थंय वता. आणि त्या खातीरच म्हाका सगळे मिडियाक रिक्वेस्ट की जे हे फोटोग्राफ दिल्या ते फोटोग्राफ पब्लीश करा. कारण हेची परिस्थिती सारकी बिकट आसा. कारण गोंयचो कोणो आणि गोंयचो कोणोच जर काडलो आसत ते तयार जातले. आणि सगळे जे अग्रिकल्चर आसा ते अग्रिकल्चर डिस्टर्ब जावन संबंद जे नॉर्थ गोवा आणि पार्ट ऑफ द सावथ गोवा सगळें डिस्टर्ब जावन लोक घरां दारां विकून वचपाची तयारी करतली फुडले 25 वर्सां नंतर अशें आमकां दिसता. आतां ह्यातून जे आसा सात्रे कलसा नाला, त्यानंतर सात्रे वॉटरफॉल, वाघाची गुहा, त्यानंतर कालसा नाला काढला. कालसा नाला जर पळयत हो कालसा नाला जर तुम्ही पळयत जाल्यार थंय उदक ना. आणि ह्या कालसा नाला 10 दिसांनी उदक 1 मिटर वयर आसतालें. थंय आज 0 लेवलाचेर पावला. त्यानंतर आमी येवया विटाची कोण कृष्णापूर म्हणजे साधारण वयर गेल्या नंतर 20 किलोमीटर भितर वचचो पडटा. आणि थंय 2 संगम जाता कृष्णापुरा. पॉयंट म्हादय आणि कृष्णापूर अशे 2 ज्यो नदयो आसा त्यो थंय मेळटा. आणि तांची परिस्थिती कितें जाल्या ती पळया. कर्नाटकान उदक मलप्रभात घातल्या नंतर ही परिस्थिती आज अशी जावपा कारण कर्नाटकात जे उदक तांणी मलप्रभात घातले. त्यानंतर चडांनी बंदिरवाडो आणि झडांनी 6 किलोमीटर फ्रॉम म्हादय हेची परिस्थिती पळया. हांगा तर एक ड्रॉप ऑफ वॉटर सुद्दां ना. 1 ड्रॉप्स ऑफ वॉटर ना. आणि हो ड्रॉप ऑफ वॉटर आमकां जो पयलीं हांगा धेपरवर उदक आसतालो म्हणजे साधारण डॉक्टरा पर्यंत उदक आसतालें. त्यानंतर कम्स टू पिस्ताची कोण सुखपुंशिले कनाल. हो कनाल पळया कितें. ह्या कनाला पयलीं भरपूर उदक आसतालें. एक मनीस हायटीचें उदक ह्या कनालांत आसतालें. तो कनालाची परिस्थिती पळया. हे परिस्थिती अशी निर्माण जाल्या कारण सगळें उदक ताणें ऑलरेडी डायवर्टेड. देन पिठाची कोण पळया. पिठाची कोण आमकां सकयल जी व्हॅली आसा तातूंत आमकां उदक दिसता. वयर जे पिठाची कोणांत उदक आसपाक जाय आशिल्लें तें उदक आतां दिसना.
म्हणजे पिठाची कोणांतल्यान उदक आमकां येता तें उदक बंद जालें कारण जें उदक आसा तें भितरले लेवल आसा अशी परिस्थिती प्रत्येक कडेन जाल्ली आसा. त्या नंतर त्याच सायडीच्या आनी हे आसा पिठाची कोणाच्यो सगळे कडेन मनीस भोंवत आसा. आजूय तो जवळ जवळ 18 किलोमिटर भोंवतलो आनी फाल्यां परत म्हाका आनी पिक्चरां मेळटली. आतां हे सगळे जर पळयतलो जाल्यार तशेंच मनीस न्ही जाय एनवायरमेंटलिस्ट आनी जाका लव आसा उदका विशीं आसूं किंवा आपले नदये विशीं आसूं आपले कोण आसूं आपले बंधारे आसूं ताचे विशीं लव आसा अशेंच मनीस थंय वचपाक जाय आनी तेच चॅकअप करूं शकता. हे निदर्शनाक हांव सरकाराच्या हाडटा. आतां आमी कितपत थंय मुखार वतले आय डोंट नो. देवा कडेन इतलेंच मागता की हांकां सगळ्यांक तिनूय जे सेंटरा बसल्या कर्नाटकांतले चीफ मिनिस्टर आनी आमचे चीफ मिनिस्टर आनी आतां महाराष्ट्राय भितर चल्ला तांकां बरी बुद्द दी की गोंयांत जी म्हादय आसा ती म्हादय गोंयची गोंयकारां मेळुनी आनी ह्या म्हादयक जे कोण कितें करता तांचेर तूं लक्ष दवर अशें मागपाची परिस्थिती गोंयकारांचेर आयिल्ली आसा अशें म्हाका दिसता. आज आमी वायट कांय चिंतू नये पूण आमकां एकूच दिसता की आमची म्हादय आमकां जाय आनी ती आमी सांबाळपाक जाय अशें आमकां दिसता. तिसरी गजाल व्हेरी इम्पॉर्टंट इज तांचें आज इन्स्पेक्शन आसा. आज इन्स्पेक्शनान हें तुमी जाणा मिडिया आनी म्हाका दिसता हेचे विशीं आज सेंट्रल म्हणजे युनियन मिनिस्ट्री पर्यंत ही मॅसेज धाडची तुमी अशें तुमचे कडेन मागता. जो लास्ट इश्यू आसा तो शिगमोत्सव मुख्यमंत्र्याक खबर आसा की ना हांव म्हाका खबर ना पूण मोगो पक्षाक एक पत्र मुख्यमंत्र्याक दिलां कारण पयर खूब दीस जाले की कार्निवाला बरोबर शिगमोत्सव कंपेरिजन जालें आनी हें बरोबर न्हय. शिगमोत्सव हो शेतकऱ्याचो खण. एका वेळार डॉक्टर विलीन कार्निवाल बंद केल्लो गोंयांत आनी स्पश्ट सांगिल्लें कार्निवाल हो गोंयचो खेळ न्हय आनी हो बंद जावपाक जाय पूण ट्युरिस्टीक इम्पॉर्टन्सा लागून हो खेळ चालू आसा तो दवरचो त्या बद्दल आमकां दुमत ना. पूण हाजो असो अर्थ न्हय की कार्निवाल तिनूच केले म्हणजे शिगमोत्सवूय तीन केले. तिनूच करपाचो असो न्हय. शिगमोत्सव हो वसंत ऋतू केला. वसंत ऋतू म्हणजे कितें हाजो अर्थ पयलीं मुख्यमंत्र्यान समजुपाक जाय. ट्युरिजम मिनिस्टरान हांव सांगना हांव मुख्यमंत्र्याक सांगना. वेळ पडल्यार मुख्यमंत्र्यान तेजेर योग्य निर्णय घेवपाक जाय. तीन कडेन फक्त हे साजरीकरण करून मुख्यमंत्री आनी हे सरकार कितें करपाक सोदता हांव नकळो. कारण हो गांवचो खेळ आनी हो जे आमचे विलेज तालुकात आसा म्हणजे काणकोण सत्तरी फोंडा पेडणे बिचोली केपें सांगें धारबांदोडा हांगा जर हे खेळना जाल्यार थंय खेळटले मुखार कोण. दुसरी गजाल एक एक जो हे आसा खेळ तयार करपाक सादारण 2.5 ते 3 लाख लागता रोमटामेळ तयार करपाक. 30 दीस हे भुरगे जवळ जवळ 300 भुरगे प्रॅक्टीस करता आनी प्रत्येक दिसा तांकां सादारण 35,000 खर्च आसता. ज्या दिसा फ्लोट घेवन वता किंवा हे रोमटामेळ घेता तांकां 35,000. जो चित्ररथ करता फ्लोट जाका आमी फ्लोट म्हणटा ताका सादारण 3 लाख रुपया लागता. 4 ट्रॉलीचो केलो जाल्यार 4 लाख रुपया पर ट्रॉली. तो एका ट्रॉली केल्यार सादारण 1 लाख. 2 ट्रॉलीचो केलो की 2 लाख. 3 ट्रॉलीचो केलो की 3 लाख. 4 ट्रॉलीचो केलो 4 लाख. जितलो मोठो करता तितलो तो बेस्ट अशें तेजें आसा. आनी मागीर ताचे बरोबर कलाकार. आतां हे सगळे उबे करता आसतना तांकां 1 ते 1.5 मेळटा आनी तातूंत तिनूच जर खेळ केले जाल्यार हें कशें जावंक शकता. हो वेगळो विशय. तिसरी गजाल ना काल म्हजे कडेन डिस्कशन केलां मुख्यमंत्र्यान की कोवीड बसयला. कोवीड बसयला हें सामकें बरें. काल आमचे थंय एक मनीस मेलो रातचो. ताच्या पयले दिसा एक मनीस मेलो जो बांदोडेचेच सांगता. बांदोडेर 2 मनीस मेले कोविडा लागून. सो मुख्यमंत्र्यान तें डिसिजन मुख्यमंत्र्यान घेवचें कारण मुख्यमंत्र्याचे काल प्रायम मिनिस्टरान सगळे लोकांक सांगलां सेकंड फेज इज कमींग म्हणून. कोवीड सेकंड फेज इज ऑन म्हणून सांगलां. सो टेक केअर. सो वी हॅव टू टेक केअर. सो कॅन्सल करता सगळे कॅन्सल कर. 3 कडेन तयार करून बाकीच्या तालुक्यांनी करप ना. हे बरोबर. एक वटेन रेव पार्टी चालू आसा त्योय बंद जावपाक जाय. जात्रा चालू आसा त्योय बंद जावपाक जाय. खंय जर फेस्तां आसा तीय बंद जावपाक जाय. कोणाले जर होळी उत्सव आसा तेय बंद जावपाक जाय. कारण शेवट
मनीस ना जाल्यार हें सगळें जावंक शकना आनी कोविडा लागून ह्यो सगळ्यो गोश्टी करपाकूच जाय. मुख्यमंत्र्यान स्ट्रॉंग डिसिजन घेवचें आनी ह्या स्ट्रॉंग डिसिजन जो कितें घेता आमी तुजे बरोबर आसा पूण तूं 3 खेळ करून तूं तें डिसिजन घेवं नाका. खेळ करतलो शिगम्याचे जाल्यार 7 कमीत कमी 9-11 तालुके आसा, 12 तालुके आसा. 12तले 7 तरी जावपाक जाय कारण तांकां तें परवडना. आनी हो गांव वाठारांतलो कलाकार, शहरांतलो न्हय, हो कलाकार जो आसा पळय आमचे गांव वाठारांतलो कलाकार, लोक हे आसा पळय लोकोत्सव आसा पळय त्या हातूंत भाग घेणारे कलाकार आनी काही गोश्टी हे कशें चलता ते आमचो बाब प्रताप पट्टे तुमकां एक्सप्लेन करतलो. शिगमो म्हणजे शिगमे कशें आसता रंग म्हणजे. नमस्कार. गोंयांत शिगमो साजरो करचो हेचें निवेदन मगो पक्षा तर्फे कालूच आमी सरकार दरबार दिया. फक्त गोंयांभर जो बहुजन समाज, कश्टकरी समाज हो शिगमो साजरो करता. एका एक वर्षी इतिहास आसा तो वसंत ऋतून आंबे फुलता, भात कापणी करून उत्सव ते मनयता. त्याच प्रमाणे हो आनंद साजरो करपा खातीर हो गांवागांवांत शिगमो हो सगळो ही कला जी आसा ती सरकारान पळयली आनी ही शहरांत साजरी करची म्हणून ताका एक राज्य पातळीर हो शिगमोत्सव साजरो करपा खातीर सरकारान ताका प्रोत्साहन दिलें. त्या प्रमाणे सगळ्याच तालुक्यांत हो शिगमो साजरो जाता. पूण सद्या कोविडा 3च परे हो साजरो करून काय बरोबर ना. कारण आज रेव पार्टी चालू आसा, लग्न कार्याक 200 जाग्यार 500 लोक, म्युनिसिपालिटी इलेक्शनाच्या नांवान रातच्यो ऑर्डन मिटिंगो चालू आसा ताका कोविड लागना. बहुजन समाजाचे कलाकार जे पळय साजरो करता ती कला दाखोवपा खातीर अख्ख्या कमीत कमी 9 तालुक्यांत तरी तो साजरो करचो असो मुगो पक्षा तर्फे आमी मागता आनी तेजी सरकारान योग्य दखल घेवची इतलें सांगता. सध्याच्या असेंब्ली सेशन जे तुम्ही काल मागणी घेऊन गेली काल सीएमान म्हटलं हॅड ऑलरेडी बीन डिस्कस पयलें ना अशें जावंक शकना. जावंक शकना. मुख्यमंत्री डिनायड टू कर्टेल ते आमी कर्टेल बी करूं नाका म्हणना. आमी कितें सांगिल्लें की वोट ऑफ अकाउंट्स कर म्हणजे जे पयशे सरकाराक जाय ते वापरपाक मेळटले. आनी जी असेंब्ली आसा ती बरोबर सगळीं म्युनिसिपालिटीची इलेक्शनां जाता परत असेंब्ली चालू कर. आमी खंयचेच कर्टेल किंवा कॅन्सल कर अशें न्हू. आमकांय असेंब्ली जाय पूण आतां असेंब्ली जर ऑन जाली आनी मडगांवचे जे इलेक्शन आसा थंय एक प्रश्न आयलो की मडगांवचे सभागृहांत एश्युरन्स मेळटले काय कितें. जर मंत्र्यान किंवा मुख्यमंत्र्यान एश्युरन्स दिले जाल्यार त्याची परिस्थिती कितें जातली. फाल्यां जर दयानंद बांदोडकर सोशल सेक्युरिटी मुख्यमंत्र्यान किंवा सोशल डिपार्टमेंटाचो मंत्री आसा ताणें सांगलें की आपूण जे लोकांक गेली कितें जातलें. मुख्यमंत्र्याक पयलीं म्हजो प्रश्न आसा जी गृह आधार बंद पडल्या त्या गृह आधारा विशीं खंयच्याय मंत्र्यान जर सुतोवाच केलो ते दितले की ना मागीर पळोवया जाल्यार कितें जातलें. प्रश्न त्या वेळार येतले आनी त्या खातीरूच हांव मुख्यमंत्र्याक सांगता इलेक्शन स्टेट कमिशनान एकदां तुमकां दिलां. तुमी सरकारान कट्टेक नाक बुडयलेंच जालें. सरकारान 2 कट्टेक नाक बुडयलां पयलीं एकदां आनी आतां तोडटा मारता. आनी आतां दुसऱ्या फावटीय जर तुमकां कारणा शिवाय आंगार चिखल मारून घेवपाचो आसा अवश्य घेया. आमी कितें करता हावस आर व्हेरी इम्पॉर्टंट. whether any minister can give assurances in the house. तुम्ही कोर्टान वयतले. आमी already we have written a letter to the state election commission and the state election commission is doing. So there is no problem to the governor definitely. And whatever possible thing we will start at our level, best level, at administrative level.
आणि जर जायना आसत जाल्यार वी हॅव नो अदर अल्टरनेटिव्ह टू गो. गव्हर्नर ना ही गोष्ट आमची न्ही, ही सेंट्रल गव्हर्नमेंटाची. गव्हर्नरान पळोवप, गव्हर्नर हांवें मागिल्लो गव्हर्नरा कडेन 3 म्हयने पयलीं अपॉयंटमेंट, अजून म्हाका तेजें आन्सरूय ना. गेलो पूण आमकां आन्सरूय करूना किंवा मेळपाकूय आपोवना. आनी वीच इज सॅड ऑल्सो, वीच इज सॅड. दोन्ही गोष्टी आसा स्टेट इलेक्शन कमिशन आनी गव्हर्नर दोगांकूय मेळपाक मेळचें ना तोय गोंय. आतां अशी परिस्थिती आसा गोंयांत सध्या बरे मनीस जे आसा पळय ते गोंयांत येवपाचेच नाही. अशी बरे IAS ऑफिसर, बरे चेअरमॅन येवचे ना. त्या कोणाक खरेंच गव्हर्नमेंटाक, कारण तेचेर प्रेशरायज आसता. कोणी म्हटलें न्ही सुपर चीफ मिनिस्टर आसूं, सुपर चीफ मिनिस्टर कोण तो तुमी सुद्दां. तुमकांय दिसता आसा कोणी तरी कालूच म्हटलं, हांवें वाचलां पूण तुमकांय दिसता सुपर चीफ मिनिस्टर करता म्हणजे. अशें तुमकांय दिसता आसा. आनी ते कोणाक खबर नासतना तांच्याच मनशांनी सुपर चीफ मिनिस्टर आसा म्हणून तांचे मनशांनी म्हणटा. तांच्याच मनशांनी म्हटलं एका आमदाराक वास्कोचे म्हटलां की मंत्र्याक काडूं म्हणून. तांचो दुसरो मंत्री म्हणटा की हो मंत्री जो आसा तो आता तुम्ही म्हटलं मतदान केंद्र सुद्धा 1-1 किलोमीटर बाहेर 1 किलोमीटर नाही 2-2 किलोमीटर भायर आसा. म्हापशें सीएमान केला हांव कोणी केलें तांणी सोदपाचें सीएमान. नाजाल्यार इट इज स्ट्रेट वे ब्लेम कम्स टू UD मिनिस्टर एंड CM. आणि कोण येतलो? कोणी करून तें इट कम्स टू UD मिनिस्टर ऑर CM बिकॉज दिस इज हॅपन इन म्हापसा. आनी एक विशय म्हणत जाल्यार जेन्ना वी आर टॉकिंग अबाउट डिस्क्वॉलिफिकेशन हो आतां म्युनिसिपल यू फील असेंब्ली इलेक्शन्स आर वेरी क्लोज बाय. डेफिनेटली हे जे डिस्क्वॉलिफिकेशन पिटिशनाचेर जर योग्य निर्णय घेत, जर सगळे जनतेच्या घेत जाल्यार डेफिनेटली देर वील बी इलेक्शन. पण फाल्यां इलेक्शन जालें जाल्यार मगो पक्ष कोणा कडेन युती करतले? गोवा बोर्डा कडेन सेंट्रल कमिटी जे आसात ते घेतले हांव ताचेर. नो बट वाय एम आस्किंग इज दॅट गोवा बोर्डाचे फोंड्या हे आसा फाल्यां आनी दुसऱ्या कोणाक देतात फोंड्या तुमी. हांव इतल्यान जाणा मगो पक्ष हो ह्या मातयेंतलो पक्ष आज बसून लोकांनी ह्या पक्षाक प्रेम दिला. आज प्रत्येक विधानसभेत रायट फ्रॉम 1963 टील टुडे एक तरी आमदार नाही आहा. मागरी आपली आवड सीएम परत म्हणटा अशा वाटेत कशें दिसता तुमकां? मुख्यमंत्र्यान जेन्ना स्टेटमेंट करता तेन्ना त्या प्रमाणे वागता मत. नाजाल्यार ताणें स्टेटमेंट करचें न्हय. जर तो आवय सारको माधवीचेर प्रेम करता आसत जाल्यार बरोबर घेवचें आनी स्पश्ट प्रायम मिनिस्टराक सांगचें की तुमी जर हें करना आसत भारतीय जनता पक्ष गोंयचो रिजिग्नेशन दिता म्हणून. 77 ते 78 पर्यंत सांबाळूं शकलो जाल्यार हे कित्याक सांबाळूंक शकना? तेन्ना युनियन टेरिटरी आशिल्ली आमी पूण आमी सांबाळ्ळो. तेन्ना पावर सगळी सेंट्रल आशिल्ली पूण आमी सांबाळ्ळी. आज ताणें ताका लोक मानतले. केन्ना मानतले? ताणें सांगपाचें आमचे जे कितले 27-28 आमदार आसा ते रिजिग्नेशन दितले सभागृहाक. मागरी डायवर्ट जाल्यार ती खरीच कर्नाटकान आपल्या खातीर 100% मलप्रभा ही जी रिवर आसा त्या रिवरेन म्हादय कळसा पंडोरा प्रोजेक्ट करून केला आनी ते सगळे उदक मलप्रभा वता. मलप्रभात उदक व्हरपा फाटल्यान तांचो हेतू इतलोच आशिल्लो की जे उदक धारवाड आनी हुबळीक जाय त्या उदका विशीं ते उलयता. आतां धारवाडच्या मलप्रभा ज्या कडेन नदी आसा त्या नदयेचें आनी धारवाड ऑलमोस्ट 200 किलोमिटर. त्याचे भायर सुपा ह्या भागांत त्या कारवारचे वयले सायडीन मोठें धरण आसा आनी थंयच्यान 60 किलोमिटर इज धारवाड आनी हुबळी. आतां थंय जर सोन म्हणजे जें उदक वाडोवपाक जाय किंवा जें उदक तांकां जाय तें मेळूंक शकता पूण तें करपाक कर्नाटकाचें कशें आसा तांकां सगळे कडेन झगडी. तामिळनाडू बरोबर झगडी, आंध्रा बरोबर झगडी अशें तांचे. आतां महाराष्ट्रा बरोबर झगडी जाता आनी आतां आमी मेळ्ळा आमच्या बरोबर. म्युनिसिपालिटीन तुमचे सीट्स येतले कशे? आमचे सीट आमी काही ज्या कडेन मगो पक्ष आसा थंय आमी जे उबे केल्या तांकां आमी फॉर एग्जाम्पल आमी पेडणे आसा, म्हापसा आसा, बिचोले आसा, काणकोण आसा, त्या नंतर सांगे आसा, वास्कोत आसा. ज्या ज्या कडेन आमचो प्रभाव आसा थंयचे आमी वगीच आमी उबे करूना. ताका खर्चीक आसता आनी मगो पक्षाची खर्चीक हे त्या लेवलची नाशिल्ले. कितली सिटां निघून जिखोवंक शकता तुमी? कितली सिटां निघून जिखोवंक शकता?
दवरल्या त्याच्या 60% तरी आमी निवडून सो येतले कितले तुमी दवरलेले ऑल टुगेदर? आज 27 कितले तरी आमचे 27 3 म्युनिसिपालिटीज आसा आनी बाकी कडेन 2-3 अशें आसा. सो 20च्या वयर देखून जिंकताले ऑल ओव्हर. अशें दिसता म्हाका. थँक्यू. तुझे न्हू तुमी इतले वर्सां राजकारणांत सगळे सीएम तुमी पयल्या खूब जाण सीएम ते काम करता. सद्याचो जो सीएम आसा ताका तुमी कितले रेटींग दितले तेच्या कारभाराक चल्ला आता ओवरऑल परफॉर्मन्स ऑफ द गव्हर्नमेंट that is the lowest performance of the government ever seen in my lowest performance. आता ताणे कितें सांगलें because of pandemic situation and lockdown this happened in this year. What about 18, 19, 20? That answer I am not received. त्या वेळार ताणे कितें म्हणलें की ना हें चुकून जालां आसतलें बिकॉज एक जबरदस्त डिपार्टमेंट आसा 5%, 8%. याचे 19% सकयल कोण एसटी डिपार्टमेंट म्हणजे सामको आमचे धरती मातेचे पुत्र ते तांचे डिपार्टमेंटाचो एक्सपेंडिचर जर ना जाल्यार खंय तरी तांकां आनी ते बजेट रिजर्वेशन कित्याक करपाचें 12% बजेट रिजर्वेशन आसता तांचे 50 कोटी रुपयाच्या आसपास तांचे बजेट आसा ते बजेट मेळत तशें वापरता ज्या कडेन एसटी बसत ना थंय 12 कोटी वापरता. बाणस्तारी बाजार हो पब्लीक बाजार आता सुद्धा थंय आज बाजार आज सांजे बसता आज वचून पळया तुमी पत्रकारांनी वचून थंय पळोवचें हांव उलयता म्हणून पळोवं नाका थंय वचा आनी पळया थंय कोण बसल्या काय म्हणून बाजारात एसटीचे बसल्या ओबीसी बसल्या काय गोंयकार बसल्या काय भायले आसा ते आज पळया वचून आतां गेले नंतर कळटलें. आनी हांव हाचेर चड उलोवपाचें ना थंय 12 कोटी रुपया तुमी मोडटा एसटी डिपार्टमेंटाचे हें बरोबर न्ही. सो ते कोणे मोडल्या आमदारान मोडल्या पयलीं रॉंग केलें. एसटीच्या घरांनी मोडपाचे पयशे अशें म्हाका दिसता. सो आमदारान कोणे मोडल्या पयलीं रॉंग केलें. याच्या बरोबर सगळे जे फायनान्स एप्रुवल जे कोण दिला पळय ते हांव पर्सनल कोणाचेर हे मानना कमेंट. फायनान्स इज हेड ऑफ द डिपार्टमेंट फॉर ऑल दीस. Every lesson until finance clear, nobody can take any execution of the work. अशें आसा आनी त्या खातीरूच हांव ब्लेम करता गव्हर्मेंटाक 18% कॅपिटल एक्सपेंडिचर तुमचो ना जाल्यार तुमी करता 8% ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाक कितलोसोय कॅपिटल एक्सपेंडिचर करता आतां. दुसरो तो PWD सारके मेन डिपार्टमेंट आसा 37%. लोकांनी करपाचें कितें 37% फॉर PWD अशें केन्नाच जावं नाशिल्लें. अंदूचे आनी पोरूचे ताचे सकयल आसा. हांवें आनी म्हजे कडेन लिस्ट आसा पळय ते आन्सर दिना पळय मुख्यमंत्री कारण ऑफिसरांक खबर ना हे ऑफिसरांचो कंप्लेन कितें आसा हांवें विचारलें ऑफिसरा हेका की तुमी कंप्लेन नोबडी कम्स टू अस वाय वी शूड आन्सर काय म्हणटा म्हणजे सगळें करता सुद्दां तेंच अशें जावं. ऑफिसराक ब्लेम म्हणून मंत्री ब्लेम करता अशें ऑफिसर म्हणटा नथींग हॅज कम टू मी. आता फॉर एक्झाम्पल अपॉइंटमेंट स्टेट इलेक्शन कमिशन ऑफिसरांक दाखोवपाक जाय न्ही स्टेट इलेक्शन कमिशनाचे हें कितें काय म्हणून म्हणजे जे रुल्स एंड रेग्युलेशन आसा तांकां अपॉइंट करपाक ते कितें ते ऑफिसरांक विचारूंकूच ना. अशी परिस्थिती गव्हर्मेंटाची जाल्ली आहा. गव्हर्मेंटाच्या मंत्र्यांक ते कितें करता हें खबर ना. एक मंत्री दुसऱ्याचेर उलयता जशें मोमीन गुजीचो अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टराचेर उलयता हें तुमकां पळयलां पेपरार आयला. मुखार कितें करतलो हांव आतां सांगूं शकना. जेन्ना ते विधानसभेक वोट ऑफ अकाउंट्स मांडले नंतर ताचेर हांव सुचोवप करतलो. सो फोंडेचेर कितें उलोवंक सोदतालो तूं फोंड्या सिटाचेर? फोंड्या सीट म्हजो पक्ष थंय लढयतलो. आमचे कार्यकर्ते आसा हेडेड बाय आमचे जे सेंट्रल कमिटी थंय आसा मेंबर आसा ताच्या अंडर त्या तिनूय सेंट्रल कमिटीचे मेंबर अंडर फोंडा ताचेर डॉक्टर केतन भाटीकर म्हणून एक भुरगो बरें काम करता ताचे बरोबर आनी 2 जाण भुरगे काम करता. म्हगो पक्षाची जी एक्झिक्युटीव कमिटी आसा आनी पूण केतनाक टिकेट मेळटली थिंगा कित्याक तो काम करता न्हू तूं बरें काम करता म्हणटालो. सांगलें बरें काम करता ताका एक्झिक्युटीव कमिटीन टिकेट पूण फाल्यां तुमची गोवा कोणा कोण युती जाली जाल्यार तेंचो मनीस आहा थिंगा. डोंट थिंक अबाउट वी आर द ओल्डेस्ट पार्टी ऑफ द गोवा एंड वी वील डिसायड अवर सेल्फ वॉट इज टू बी डन. ओके.